डोळ्याचं पालनं फेकणारी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं येणारा कार्यक्रम स्पर्धेच्या निमित्तानं पाटील सर उपस्थित आहेत। माजी राष्ट्रीय खेळाडू मिलिंदजी पाटील, खूप खूप स्वागत आहे आपलं। काय माझी त्यांनी कोशिश करायला पाहिजे। कुठे झाली एवढं लवकर? 28 कुठे झाला? हाफ टाइम झाला। अच्छा, मग काही झाली होती नाही? Yes. Thank you very much. जे रिव्ह्यू घे, अरे तो अपील करतो फक्त। हे कोण आलं फॉरेनर जर्मनीचं? पाय त्याला पुढे केला असं तर आला असता। पाय तरी फिरवाय पाहिजे, पाय फिरवला असं ना। नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे, चिपळूण रत्नागिरी आपल्या सर्वांचं ओम ज्ञाती मंडळ यांच्या वतीनं आयोजित पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या अंतिम सायंकाळी मनपूर्वक स्वागत करतो। स्पर्धा डोळ्याचं पालनं फेकणारी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं फुल स्पीड मध्ये आलेला खेळाडू आपण पाहिला। नेत्रदीपक असं त्याचा एफर्ट्स आहेत। पुढचा राजस्थानचा असणारा किशोर जट फ्रॉम पुणे।
मुंबईच्या अंकुर क्रीडा मंडळाचा स्थानिक खेळाडू मायकल वॉरियर्सचा सिद्धेश तटकरे आक्रमणासाठी सज्ज आहे. जर्सी नंबर 88. कबड्डीच्या परिभाषेत ज्याला स्कॉर्पियन किक म्हणतात, दोन्ही हात टिकून किक देणं एक खासियत केली, प्रयत्न केला, मात्र इथं पकड होते, प्रयत्न दमदार होताना एक चांगली स्ट्रॉंग नंबर आपण पाहत असताना डिफेन्स एकदम जबरदस्त आपण पाहतोय. त्या स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात युवांना दाखवता येतोय आपला कबड्डीचा खेळ. आता गर्दी आहे मंडळाचे हितचिंतक आदरणीय अशोकजी गुराव या ठिकाणी उपस्थित गर्दी आहे ना. त्या ठिकाणी आपण सन्मानित करूया अशोकजी गुराव. अरे गर्दी आहे, अरे पण गर्दी आहे, होला नाही. हॅलो, या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय विनायकजी परब याला विनंती आहे पुष्पास्त्र आपण सन्मान करूया. थँक्यू व्हेरी मच. ओंकार कुंभार ठाणे महानगरपालिका आक्रमणासाठी सज्ज असताना आपण पाहतोय अधिक रत्नागिरी सुशीलभाई कारखानीस देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. जा ना. बरोबर बसते सज्ज विदर्भ नॅशनल आतापर्यंत 16 गुणांची आघाडी आहे युवाकडे. बघा ती आघाडीची घोडदौड तशीच ठेवतात की आघाडी तोडण्यात यश मिळते ते टीएमसीला येणारा काय ठरणार स्पर्धेच्या निमित्तानं. घेऊन जाईल घेऊन जाईल. आरेश कुस्तीवर चालले, आरेश कुस्तीवर चालवतो कुठला रॉ स्पोर्ट आहे. कुठली भाषा बोलत थोडी लाज उडवलं ते लागली. कसला जातो रे बाकी अरे या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला विशेष सहकार्य असणारे आमचे आदरणीय संदीपजी वैश्य असतील, दादरजी जी दही अंडी मोठ्या उत्साहात आयोजित करत असतात.
आणि ओम ज्ञानदीप मंडळाला गेली 3 वर्ष आपल्याला हॅट्रिक आहे दहीहंडी फोडण्याचा मान जे देतात ते सन्माननीय 192 असणारे शाखाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभिषेकजी गुप्ता, ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय सुशीलभाई कारखानीस यांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत। या स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस परिवाराचे खजिनदार आणि मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय ABP माझाचे रुपेशजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालंय। खूप खूप स्वागत आहे रुपेशजी शेलार। आवाज आता टॅकल नाही होत। राजस्थान राईट रेडर आहे गोवाचा ओंकार अस्तित्व पणाला लावावं लागेल। कमबॅक करायचं असेल तर मित्रांनो श्रम सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो। प्रयत्न दमदार आहे मात्र आपण पाहतोय डोळ्याची पापडी लावते ना लावते तोपर्यंत त्या ठिकाणी आमचे प्रोचे पंच अत्यंत चाणक्य असे पंच मुंबई प्रगर्स आमचे सन्मान्य आत्मारामजी चव्हाण त्या ठिकाणी सज्ज आहेत। रिव्ह्यू आहे आपण पाहूया। दोन साईड चालले मॅच 43 सेकंद। नाही करणार सौंदर्य मजबूत अशी पकड आहे आपण पाहतोय। दुसरा मुंबई पोस्टल मुंबई शहर विरुद्ध भारत पेट्रोलियम मुंबई शहर चला उपांत्य फेरीची दुसरी लढत थोड्याच वेळात आपण या ठिकाणी घेतो। चालू सामन्यातील महत्वाचे क्षण का बिघडते आपण पाहूया। प्रयत्न दमदार झालाय आपण चारी करण्याचा प्रयत्न आहे। प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करतो या ठिकाणी आपण पाहतो परेश। आपण 2 खेळाडू आपण पाहत असताना शेवटचा आपण पाहतो निर्णय आपण पाहतो नंतर दीपक या स्पर्धेच्या निमित्तानं उपांत्य फेरीची पहिली लढत आहे। उपांत्य फेरीतला जो उपविजेता संघ असेल 2 उपविजेते असणार या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातला आणि त्यानंतरच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातला। तर त्याला देखील आपण प्रत्येकी 50,000 आणि चषक देऊन आपण सन्मानित करणार आहोत। या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आणि माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय मिलिंदजी कोलते सर या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप खूप स्वागत आहे आपलं। आपण ओम ज्ञानदीपच्या असणाऱ्या व्यासपीठावरती आपला या ठिकाणी सन्मान करीत आहोत। सन्मान्य मिलिंदजी कोलते सर, अंकुर स्पोर्ट्स क्लबचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय मिलिंदजी कोलते सर, अनेक स्पर्धांमधून आपण पाहिलेला आहे।